ज्या महिन्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघत असतो तो महिना म्हणजे श्रावण महिना, जो आत्ताच चालू झालाय। मित्रांनो, श्रावण महिन्याची खासियत ही की हा महिना एकतर शिवाला म्हणजे शंकराला समर्पित असतो आणि या महिन्यापासूनच सगळे सण चालू होतात, जे आपण उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतो। अशाच पहिल्या श्रावणी शनिवारी आम्ही देखील आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा दरवर्षीप्रमाणे करून घेतली। आम्ही मागच्या वर्षीपासून आमच्या मुलीला या पूजेला बसवतो, कारण तुम्हाला माहिती आहे की घरी पूजा असली की बरीच कामं असतात। म्हणजे अगदी पूजेचं सामान आणण्यापासून मखर तयार करून ते पूजेचा प्रसाद आणि जेवण करण्यापर्यंत आपण आणि आपली मंडळी दोघेही बिझी होऊन जातो। परत संध्याकाळी तीर्थप्रसादाला आजूबाजूचे लोक आणि जवळ राहत असलेले नातेवाईक येतात, तेव्हा त्यांचं देखील आपल्याला जमेल तसं आदरातिथ्य करावं लागतं। तेव्हा म्हणून आम्ही मुलीला पूजेला बसवण्याचा निर्णय घेतला। तेव्हा आता आम्ही कसं व्यवस्थित पूजेचं नियोजन करू शकतो, त्याबरोबरच नव्या पिढीला देखील आपल्या देवी देवतांची आणि पूजेची थोडी तरी माहिती देऊ शकतो। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका।